जैत या चित्रपटातलं एक गीत घेऊन पुढचे विद्यार्थी आपल्यासमोर सादर होणार आहेत. श्रद्धा, स्वरा, मंजुषा, अपर्णा, आभा, भारती आणि धनश्री या आपल्यासाठी नादो महानोर यांची अप्रतिम कविता घेऊन सादर होत आहेत. पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आपण सगळेच जाणतो आणि चंद्रकांत काळे आणि रवींद्र साठे यांच्या आवाजात ऐकलेलं आम्ही ठाकर ठाकर हे गाणं घेऊन या विद्यार्थिनी आपल्यासाठी सादर होत आहेत. या गाण्या आधीच्या या महाराष्ट्र देशाच्या गाण्यासाठी लताबाईंविषयी मी एक तुम्हाला गुरु ठाकूर याचे श्रद्धांजलीपर 4 ओळी ऐकवल्या. तसंच त्यांच्याच विषयी जैत रे जैत या चित्रपटात त्यांनी जी गाणी गायली तेव्हा हजर असलेल्या संगीतकार आनंद मोडक यांची एक छोटी आठवण मुली बसतायत तोपर्यंत तुम्हाला सांगते. ते असं म्हणतात की जैत रे जैतच्या गाण्यांच्या रेकॉर्डिंगला मी हजर होतो. हे माझं भाग्य. मायक्रोफोनच्या शक्तीचा अत्यंत प्रभावी प्रयोग करत तंत्र आणि भाव यांचा जो काय बेमिसाल प्रत्यय आपल्या गाण्यातून त्या देतात तो अनाकलनीय. त्यांचं शब्दांच्या उच्चारणीला अद्भुत कौशल्य, श्वासाचा अप्रतिम वापर, त्यांचं लयीचं तत्त्व, अंदाज आणि मान, त्यांचा विशुद्ध सूर आणि कुठलाच अटकाव नसलेला पाऱ्यासारखा फिरणारा गळा. संगीतकाराच्या कथनातून त्यांची शैली नेमकी टिपत त्या गाण्यातून तिचा तंतोतंत प्रत्यय देण्याचं अद्वितीय सामर्थ्य आणि हे सगळं श्रोत्यांना ऐकताना अगदी सहज, सोपं आणि स्वाभाविक वाटावं अशी पेशकारी. खरं तर लताबाईंचा स्वर म्हणजे ईश्वरीय अनुभूतीच. त्या लताबाईंचाच आशीर्वाद आणि त्यांचाच स्नेह या सगळ्या संगीतकारांना लाभला आणि हृदयनाथजींना म्हणजे बाळलासुद्धा. आणि आशाताई आणि लताबाई यांच्यासारख्या बहिणी लाभलेला मंगेशकरांचा वारसा जपणारा असा हा संगीतकार हा अद्वितीयच. कारण अतिशय प्रयोगशील म्हणून आपण त्यांना ओळखतो आणि अजूनही या संगीताची साथ न सोडता स्वरमंचावरून आपल्यासारख्या रसिकांसमोर त्यांचं शब्दांवरचं, कवितांवरचं प्रचंड असा अभ्यास आणि त्याचं प्रेम ते आपल्यापर्यंत पोहोचवतातच आणि संगीताचा अभ्यासही त्यांच्या प्रत्येक चालीतून आपल्यापर्यंत पोहोचतो. याही चालीत तो आपल्याला सापडेल. आणि चंद्रकांत काळे आणि रवींद्र साठे यांचं गाणं असूनही विद्यार्थिनी किती छान ते आपल्यासाठी सादर करत आहेत. सगळेजण त्यांच्याबरोबर ठाकर बनूया, ऐकूया.